भ्रष्टाचाराच्या विरोधात एकजुटीने लढू. खासदार अमोल कोल्हेंच्या आश्वासनानंतर कुंडलिक कोहिनकर यांनी उपोषण सोडलं. आगामी अधिवेशनात ब्रॉडबँड प्रकरणातील हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणार. खासदार कोल्हेंकडे सर्व पुरावे सुपूर्द. न्याय नाही मिळाला तर 27 जानेवारीपासून आझाद मैदानावर आंदोलनाची कोहिनकर यांनी दिली हाक. 14 दिवसानंतरही काळूसमधील उपोषणकर्ते न्यायाच्या प्रतीक्षेत. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली. आंदोलकांना उपचाराची गरज. तालुका आरोग्य अधिकारी विलास माने यांची माहिती. आळंदीतील इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केलेल्या महिला पोलीस शिपाई अनुष्का केदार यांचा मृतदेह सापडला. 3 दिवसानंतर गोलेगाव येथील नदीपात्रात आढळून आला मृतदेह. आळंदी पोलीस, आळंदी अग्निशामक विभाग, NDRFच्या पथकाकडून सुरू होतं शोधकार्य. निगोजे गावात अल्ट्रा कंपनी समोर 2 कामगारांना लुबाडलं. कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची ही दिली धमकी. 50,000ची रोकड लांबवली. म्हाळुंगे पोलिसांनी संशयित संगपाल रोडे याला केली अटक. 10वीतील मुलीवर जबरदस्ती करणाऱ्या 2 आरोपींचा मुक्काम आता न्यायालयीन कोठडीत. दावडी येथील वन विभागाच्या हद्दीत 24 ऑगस्टच्या मध्यरात्री घडला होता धक्कादायक प्रकार. झाडीत नेऊन निर्भयावर केला होता जबरदस्तीने प्रयत्न. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग पुणे आणि समर्थ युवा फाउंडेशन स्किल्स स्कूलच्या वतीनं 31 ऑगस्ट रोजी रोजगार मेळावा. शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयात होणार मेळावा. जिल्ह्यातील 100हून अधिक उद्योजकांनी नोंदवला सहभाग. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची माहिती. चाकण रांजणगाव MIDC मध्ये उद्योजकांकडून सक्तीनं वसुली. कंटेनर ट्रक चालकांकडून 800 रुपयांच्या वसुली करून दिल्या पावत्या. सहाय्यक कामगार आयुक्तांना ग्रीन लाईन मोबिलिटी लॉजिस्टिक सोल्युशन कंपनीकडून पत्र.